माझी हालत बघू वाटत नाही ना, मला पण बघू वाटाना गेली. तर आवरून वगैरे बॅग वगैरे भरून जर ऑपरेशनची वेळ आली तर आम्ही चाललो होतो बीडला. इकडं बघू शकता, ही समोरची बॅग आहे का, याच्यामध्ये सगळे कपडे होते. आणि ही बॅग ना म्हणजे अशीच नाही का ठेवून दिलेली होती. एक तर घरामध्ये आमच्या जागाच नाही बिलकुलच, 2च रूम आहेत आणि त्याच्यामध्ये सगळे कपडे, पण प्रमोशनचे पार्सल, शिवचे कपडे, माझे, चव्हाण साहेबाचे. तर एक साईड आहे तिथं नाही का जे अनवॉन्टेड सामान आहे ते ठेवलं जातं. तिथे उंदरांचं दुसऱ्या मजल्यावर तरी उंदरांनी किर केले, तर बॅग खालून करंडलेली होती आणि मला मिळच नाही. मी जेव्हा गाडीमध्ये ठेवली का तेव्हा दिसली. मला म्हणलं आता अवघड आहे, हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हायची वेळ आली. ती मी नेऊ कशी गाडीतून वरी काढून. म्हणले ठीक आहे आता बसले, आता वरी जायचा कंटाळा आणि वरी बॅग पण नाही दुसरी, सो ॲडजस्ट करावंच लागणार आहे. मग तसंच करून आम्ही चाललो बीडसाठी. तर ॲक्च्युली मला जी गाठ आली आहे का, इथं मी तीन बीडला एका दवाखान्यात दाखवलं, नेकनूरमध्ये एका दवाखान्यात दाखवलं, परत नेकनूरमध्ये दुसऱ्या दवाखान्यात दाखवलं, पहिल्याच्या दवाखान्यात दाखवलं, तिथं गोळ्या दिल्या, त्याच्यामुळं त्या गोळ्याने आग पडली. मग दुसऱ्या हॉस्पिटल म्हणजे 3-4 हॉस्पिटल लुंडाळ्यात, आता 4थ्या हॉस्पिटलला गेलो होतो. तर तिथं सरने काही इन्फेक्शन वगैरे आहे का बघण्यासाठी ब्लड टेस्ट करायला लावली आणि मग त्याच्यानंतर सांगतो म्हणले की गाठ काढायची का गोळ्याने ठीक होईल म्हणून. तर इकडं मी माझं ब्लड घ्यायला सुरू होतं. एवढं बेकार म्हणजे लई दुखत होतं, बरंच कंट्रोल करत होते कारण व्हिडिओ सुरू होता. व्हिडिओ नसतं तर आरडलेच असते. पण म्हणजे मला कोण एवढं जास्त घाबरतं तेवढं मी घाबरत नाही, कारण मी लोकांचे ब्लड घेतलेले तर काही दिवसापूर्वी, काही वर्षापूर्वी म्हणता येईल, जेव्हा मी नर्स होते तेव्हा. सो पण त्रास झाल्यानंतर वाईट वाटतं, दुखतं, भीती पण वाटते. जे एकदा टोचवताना ब्लड वगैरे काढताना खूप जास्त म्हणजे दुखत होतं. आता मला वाटत होतं मी जेव्हा लोकांचे वडायचे तेव्हा पण लोकांना दुखत असेल, तसं मी खूप काळजी घ्यायची मी जेव्हा नर्स होते का तेव्हा. कारण माझ्या आईचा मला शब्द होता की दवाखान्यामध्ये पेशंट जेव्हा येतो जेव्हा तो खूप तकलीफमध्ये असतो आणि माझ्या टायमिंगला किंवा माझं दुखत वगैरे असेल तर नाही का म्हणजे काही नर्स वगैरे खूप नाही का असं एकदम बोललेला नाही का रागात वसकून, तसं माझ्या आईने मला शब्द दिला होता, म्हणली तसं कधीच बोलायचं नाही. माणूस दवाखान्यामध्ये त्याच्यात परेशानीने आलेला असतं आणि माणसाला कधीच, मी प्रत्येक माणसाला नाही का एकदम प्रेमाने बोलायचे जेव्हा मी ड्युटी करत होते तेव्हा. आता तर मी काही करत नाही. त्यानंतर भूक लागली होती, घरी येऊन काही खाल्लेलं नव्हतं. मग 30 मिनिट वेळ होता ब्लड टेस्टचे रिपोर्ट यायला. मग आम्ही तिथं जवळ एक हॉटेल होतं, तिथे जेवायला गेलो. तर मस्तपैकी जेवण केलं. मी दाल खिचडीच खाल्ली आणि त्यानंतर ना रिपोर्ट्स वगैरे आले, आम्ही सरला दाखवले. तर सर म्हणले ऑपरेशन करून घ्या किंवा मग गोळ्या देतो. तर गोळ्याने माझ्या अगोदर पोटात आग पडली होती. सो मग ते म्हणले की ऑपरेशन करू शकता किंवा 5 दिवसाच्या गोळ्या देतो, नाही राहिलं तर मग त्याच्यानंतर ऑपरेशन करू. तर मग चव्हाण साहेब म्हणले ठीक आहे, एकदा आणखीन गोळ्या खाऊया 4-5 दिवसाच्या, लगेच नको. मग आणखीन आता 5 दिवसात जर नाही राहिली तर मग ऑपरेशन करायचं आहे. तर इकडं त्यानंतर आम्ही घरी आलो. तर इंजिनियर वगैरे साईटवर आलेले होते आमच्या घरी. तर मग आम्ही तिकडे गेलो. तर यांच्याकडं आमचं ना याचं काम सुरू आहे, घराचं इंटेरियर डिझायनर आहेत. तर मग तसंच आम्ही तिकडं गेलो, साईटवरती गेलो. ते आमच्या घराचे काही वॉलपेपर्स, त्यानंतर घरी गेलो, रूमवर गेलोत म्हणजे ड्रेस वगैरे चेंज केला आणि त्यानंतर आम्ही ते गेलो शेतामध्ये मम्मीकडं. तर इकडं शिवची आंघोळ सुरू होती आणि जे पाहुणे आलेले आहेत घरी ते होते. खूप छान वाटले, हे 1-2 दिवस होते ना आमच्यासोबत, तर खूप भारी वाटलं आम्हाला. म्हणजे एक दिवस तर आम्ही होतो त्यांच्यासोबत दिवसभर आणि दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलमुळे एवढा वेळ देता नाही आला कारण गाठ खूप दुखत होती. सो हॉस्पिटलला गेलतो. नंतर आल्यानंतर बराच वेळ थोड्या वेळ अशा गप्पा वगैरे मारल्या. त्याच्यानंतर त्यांनी मला साडी आणली होती, शिवला ड्रेस आणला होता. तर म्हणलं ब्लाऊज वगैरे शिव, मी साडी गावात घेऊन आले, आता ब्लाऊज वगैरे शिवणारी खूप सुंदर आहे. आणि हो, कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला माझे असे डेली व्लॉग्स बघायला आवडतील का. याने ना तुम्हाला म्हणजे बऱ्याच काही गोष्टी समजतील माझ्याबद्दल, ज्या की मी अशा डायरेक्ट कॉमेडी व्हिडिओमध्ये वगैरे नसतात. सो नक्की सांगा. दिवसातून एकच जास्त नाही, बाकी कॉमेडी व्हिडिओ तर असणारच, पण एक म्हणजे मी दिवसभर काय करते, माझं शेड्यूल कसं असतं, माझं रुटीन कसं जातो, मलाही आवडेल तुमच्यासोबत शेअर करायला. सो नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. बाय, टाटा.